नमस्ते सर्वांना। आज इडली कशी बनवायची, ज्यांच्याकडे इडलीचं भांडं नाही आहे तर असं मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि तो पाण्यात भिजवला आहे। त्याला नरम करून घ्या असं भिजून। आणि हे इडलीचं पीठ आहे, त्याच्यात मीठ आणि थोडासा सोडा टाकला आहे मी। हे चांगलं मिक्स करून घ्या, थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्या। कसं कोणाकडे भांडं नसतं तर आडून बसतात सगळेजण, तर ही आयडिया सुचली मला। तर हे पाणी ठेवू आपण इडली बनवायसाठी। आणि ही चाळण ठेवली मी वरती। हा कपडा भिजू घातला होता मी, याला चांगलं पिळून घ्या। असं सगळं पाणी काढा आणि हा चाळणीवर द्या टाकून। हे असं दाबून टाकून द्या सगळीकडून व्यवस्थित, असं सगळीकडून गोल। आणि थोडंसं पाण्याचा हात मारा, कारण चिटकणार नाही, निघालं व्यवस्थित निघन। आणि हे इडलीचं पीठ आहे आणि असं सगळीकडून चाळणमध्ये पसरून द्या। आणि खूप पण जाड नाही, खूप पातळ पण नाही, मीडियम ठेवा। असं झाकून ठेवा, वाफ बाहेर जाऊ नका दे। आणि खालचा कपडा वरती द्या ठेवून। पक्कं ठेवली होती मी, वाफ बाहेर जावा नाही म्हणून। तर 5-7 मिनिट झालेत मी ठेवले होते, तर चेक करू आपण 5-7 मिनिटांनी। झाकण काढून बघू, चेक करू। तर असे पकडणे तुम्ही झाकण काढून घ्या आणि चाकू टाकून बघा। तर हे बघा झालेली आहे, तयार झाली। हे बघा काढून घेतलंय मी। आणि 2-3 मिनिटं थंड होऊ द्या, लगेच गरम गरम याच्यात काढू नका, कारण व्यवस्थित निघणार नाही, कपड्याला चिटकणार आणि तुटून जाणार मग। तर 2-3 मिनिटं राहून द्या। हे अशी हळूहळू साईडने पहिलं काढून घ्या, थोडी 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 खुली करा तिला मोकळी। हे बघा। आणि एक प्लेटीत अशी पलटी करून असा हळूहळू कपडा काढून घ्या। हे बघा हळूहळू काढा, ते व्यवस्थित निघला जातोय। तर काही आडून बसू नका, छान ट्रिक आहे ही, नक्की बनवा अशी ज्यांच्याकडे नाही आहे भांडं। आणि असलं पण तरी पण बनवा, पटकन होती। अशा 2-3 जरी प्लेटी तुम्ही बनवल्या तर इडली तयार होऊन जाईल तुमची सर्वांसाठी। हे बघा किती छान सॉफ्ट झाली, एकदम खूप सॉफ्ट झाली, छान। आणि ही बी ग्लासने कापून घेणार आहे, बघा कशा गोल गोल होतात, अशा गोल ग्लासाने कापून घ्या। हे बघा अशा कापून घ्या, सगळ्या इडल्या ग्लासने काढून घ्या। आणि जे मध्ये राहिले त्याच्यात तुम्ही छोट्या कपने किंवा सगळ्यात जास्त छोटा ग्लास असेल त्याने काढून घ्या। बाकीचं तुम्ही ते उरलेलं सांबारमध्ये पण टाकून खाऊ शकता। तर अशी छान इडली झाली आहे, नक्की तुम्ही ट्राय करा। सोपी पद्धत आहे खूप। हे बघा कशी झाली, इडली सारखीच झाली इडली पण। तर ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही। खूप छान इडल्या झाल्यात, काही आडून बसू नका। आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली।